24 जिंतूर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी रहीम शेख। केवळ भारतीय जनता पक्षाने विजय मिळवून त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा असेच एक दीनदयालजी उपाध्याय, पंडित दीनदयालजी उपाध्याय त्यांचं देखील कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे। मी बाहेर थांबलेले आपले सर्व कार्यकर्ते यांना विनंती करेन की आपण सभागृहामध्ये सहभागी व्हायचे। थोड्याच वेळामध्ये आपण या मुख्य सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आजच्या सोहळ्याचे माननीय प्रताप भैया देशमुख, नगराध्यक्ष जिंतूर, तसेच 16 नगरसेवक ज्यांनी या नगर परिषदेमध्ये विजय मिळवला आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले देखील उपस्थिती या सोहळ्यासाठी लाभणार आहे। विजयी झालेले सर्व नगरसेवक जे कोणी खाली बसलेले असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर विनंती आहे की पाठीमागे 2025च्या नगर परिषद निवडणूकमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांची बोर्डीकर साहेब, तसेच आमच्या जिंतूर परभणी जिल्ह्याचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आदरणीय वसंतराव शिंदे साहेब, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ आदरणीय विजयराव देशमुख आणि नानासाहेब जागरे, आणि या जिंतूर शहराचे मंडलाध्यक्ष आदरणीय भंडारे साहेब, तसेच गोविंदजी चिटे, शहराध्यक्ष आदरणीय कुलकर्णीताई आणि जिल्हाध्यक्ष श्री जाधवताई आणि सर्व इथं जमलेले माझे सर्व ग्रामीण भागाचे नागरिक आणि नवनिर्वाचित सर्व निवडून आलेले। जिंतूरच्या इतिहासामध्ये अशी निवडणूक झाली नाही जशी आज 2025ची नगर परिषदची निवडणूक झाली। आणि खरोखरच ही निवडणूक जिंकायचं फार मोठं आव्हान होतं, कारण परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर शहर असं शहर आहे की त्यामध्ये मुस्लिम आणि दलित 54% आहेत, बाकीचा सर्व समाज आहे। आणि या समाजातून आपल्याला भाजपचा नगराध्यक्ष कसा निवडायचा हा मोठा प्रश्न या जिंतूर शहरासाठी या निवडणूक 2025 मध्ये होता। सर्वप्रथम मी ते सगळं श्रेय या नगर परिषद निवडणुकीचं आदरणीय बोर्डीकर साहेबांना देतो, कारण सुरुवातीला त्यांनी जी ताकद हिंमत आमच्या सर्व उमेदवारांना दिली, त्यातल्या त्यात मला दिली, आणि खरोखरच आपले उमेदवार मागच्या 25 वर्षापर्यंत मी राजकारणामध्ये काम करतो, पण असं खंबीर नेतृत्व मला आजपासून लाभलं नाही। त्यांच्या माध्यमातून खरोखरच आपल्या जिल्ह्याचा नाही मराठवाड्याचा इतिहास, आपल्या कर्तव्यदक्ष आदरणीय पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे प्रथमच त्या स्वतः जिंतूर शहरामध्ये डोर टू डोर फिरल्या। कुठला समाज असेल, हिंदू समाज असेल, मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, प्रत्येक समाजातल्या ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या सोबतचे त्यांचे छोटे मोठे कार्यकर्ते असतील, महिला असतील, ज्येष्ठ तरुण वर्ग असतील आणि तरुणी असतील, सर्वांची वैयक्तिकरित्या संवाद साधून या ठिकाणी त्यांनी काम या ठिकाणी जिंतूर शहरामध्ये केलं। आणि खरोखरच त्यांच्या परिश्रमामुळे आज आपल्याला जिंतूर नगर परिषदेमध्ये भाजपाची सत्ता त्या ठिकाणी स्थापन झाली। आणि आज आम्ही या निवडणुकीमध्ये पाहिलं, खरोखरच सर्व धर्मातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, महिला वर्ग असेल, युवक वर्ग असेल, त्यांनी प्रत्यक्षरित्या जे काही कुठल्या दुसऱ्या पक्षाचे असतील त्यांना अप्रत्यक्षरित्या माझ्यावर जो टाकलेला विश्वास, त्याच विश्वासाच्या माध्यमातून आज जिंतूर नगर परिषद भाजपाच्या झेंड्याखाली आली।
आणि खरोखरच आज आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, येणाऱ्या काळात केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे जिंतूर शहराचा विकासाला कोणीही रोखणार नाही, कारण जिंतूर शहराचा विकास आपल्या मराठवाड्यामध्ये असा विकास नाही झाला पाहिजे, जिंतूर शहरामध्ये विकास होईल या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मागच्या 25 वर्षापासून मी निवडणूक लढितो. आता ही माझी 5वी टर्म होती. प्रत्येक वेळेस मी नगरसेवक निवडून आणतो, एक वेळेस मी नगराध्यक्ष होतो आणि प्रथमच मला नगरसेवकांमध्ये अशी टीम भेटली. हे नगरसेवक इतक्या दिवस मागच्या 5 टर्म झाले, 5 टर्ममध्ये मी नगरसेवकाला सांभाळत आलो, पण आताची टीम अशी नगरसेवकाची ते मला सांभाळतील असे नगरसेवक आहे. कारण कालचा कार्यक्रम होता, एक पुण्याचा मोठा कार्यक्रम होता. त्या पुण्याच्या कार्यक्रमामध्ये मला साहेबाचा फोन आला की सर्व नगरसेवक घेऊन तुम्ही पुण्याला या म्हणे. तिथं प्रियांका साहेबाच्या कन्याचा साखरपुडा होता. त्या माध्यमातून प्रत्येक नगरसेवकाला मी फोन लावले. प्रत्येक नगरसेवक म्हणतो की माझ्याकडे गाडी आहे साहेब, तुम्ही वा पुढे मी येतो. मग मी साहेबाला सांगितलं, साहेब मला चांगलं इतक्या दिवस तू नगरसेवक सांभाळले, आता तुलाच नगरसेवक सांभाळते नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपल्याला तुमच्या परिश्रमामुळे ग्रामीण भागाच्या सर्व कार्यकर्त्यांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं मी खरंच मनापासून स्वागत करतो की त्यांना अधोरात प्रयत्न करून या ठिकाणी आम्हाला भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी फार मदत केली आहे. आणि तुमच्याच आशीर्वादाने अशी सत्ता मजबूत आणि साहेबाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सत्ता आली आणि ती पण असे कणखर नगरसेवक आपल्याला आले. म्हणून आपल्याला तुमच्या आशीर्वादाने जिंतूर शहर एकदम सत्तेमुळे चांगलं स्वच्छ आणि सुंदर करायचं काम या ठिकाणी तुम्हाला कार्यक्रमानिमित्त शब्द देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपली जिंतूर शहरामध्ये सत्ता स्थापन झाली आणि खरोखरच उद्याच्या 2 तारखेला त्या ठिकाणी पदग्रहणाचा कार्यक्रम साहेबाच्या अध्यक्षतेखाली होत आहे. त्या ठिकाणी 4 नगरपालिकेचा मी घेत आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्यायचं काम करावं. आणि परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आज जे तुम्ही परिश्रम आमच्यासाठी नगर परिषदेसाठी केले, या कार्यक्रमानिमित्त शब्द देतो की आमची पूर्ण नगरसेवकाची टीम आणि मी स्वतः तुमच्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आम्ही जीवाचं रान करू या ठिकाणी कार्यक्रमानिमित्त तुम्हाला सांगू इच्छितो. आणि परत एकदा सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण ज्यांच्या भाषणाची वाट बघत आहोत असे आदरणीय साहेब आपल्याला संबोधित करतील. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या 100व्या जन्मदिनानिमित्त अटल सप्ताह देशभर राबवण्यात येत आहे. आणि अटल सप्ताहाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित झाला. आणि या कार्यक्रमामध्ये कालच निवडणुका झालेले आपले नगराध्यक्ष आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांचा सत्कारांचा कार्यक्रम आयोजित केला. मुख्यसाहेब, खरा कार्यक्रम म्हणजे अटल वाजपेयी साहेबांचं 100 वर्ष झाले जन्माचे. आणि म्हणून हे वर्ष अटल सप्ताह म्हणून राबवावं अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं अध्यक्ष साहेब तिथे आणि या कार्यक्रमामध्ये खरं पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या कार्याचा गौरव, नाना सगळ्यात महत्वाचं की त्यांनी जे विश्वातून शून्यातून विश्व जे निर्माण केले, जी भावना त्यांची होती
बोलत असताना जाधवनी बोलून दाखवली की एक दिवस असा उजळेल या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील हे सांगणारे अटल बिहारी वाजपेयी त्यांचा प्रसाद त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आणि कार्यक्रम आयोजित करण्यामागचा उद्देश असा आहे की भारतीय जनता पक्षाचा स्वयंसेवक असेल, गावाचा बूथचा अध्यक्ष असेल, पदाधिकारी असेल, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमामध्ये आपण भारतीय जनता पक्षाची काय कामगिरी करत आहोत याचा आढावा घेणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या जीवनात त्यांनी जे काही भाकीत केलं होतं त्या सगळं चित्र आज आम्हाला पाहायला मिळालं. त्यांनी जे परिश्रम केले त्या परिश्रमाचे फळ आपण खातोय. 1982 मध्ये 1982 मध्ये मुंबईला भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. नाना राऊत साहेब केव्हा झाली? 2082 मध्ये. आणि 2 खासदार निवडून आलते. किती? 2 खासदार निवडून आलते. आणि 2 खासदाराचे 2014 मध्ये सत्ता स्थापन करण्याची ताकद ज्या पक्षाने ठेवली त्या पक्षाच्या नेतृत्वाचं आज चिंतन आणि मनन, त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक करण्याच्या संदर्भात आणि राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या संदर्भातला हा आजचा कार्यक्रम. आणि मग यावेळेस काय चर्चा केली पाहिजे? की आम्ही ज्या पक्षामध्ये आधी काम करत होतो, वकील साहेब, निवडणूक आल्यानंतरच आम्हाला निवडणुकीच्या आधीचा काही विषय संघटनात्मक नव्हता. कुठं बैठका व्हायच्या नाही, कुठं चर्चा व्हायची नाही. आला त्या माणसाचं बोलणं आणि आला त्या माणसाचं काम करणं एवढंच आम्हाला माहिती. पण भारतीय जनता पक्ष रोज नवीन एक कार्यक्रम घेऊन लोकांच्यापर्यंत जाण्याची भूमिका सातत्याने. निवडणूक संपली की कार्यक्रम सुरू होतो. मला असं वाटतं वसंतराव की जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्याला विचारा तुम्ही, असा एक दिवस जाणार नाही की ज्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमधून त्याला काही सूचना आली नाही. एखादा कार्यक्रम राबवण्याच्या गोष्टीच्या चर्चाला आल्या नसतील असं. पण आम्ही पाहिलं की आपल्या तालुक्यामध्ये महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत आमच्या शहराच्या कौटुंबिताई, पावडेताई, मध्यताई, आपल्या लोकप्रतिनिधी, आपल्या मंत्र्यांनी सांगितलं की आता हा अटल सप्ताह आपण करतोय तर प्रत्येक लाभार्थ्यापाशी तुम्ही पोहोचला पाहिजे. त्यांचं काम मला वाटतं बऱ्यापैकी सुरू केले. चांगल्या पद्धतीनं गावोगाव जाऊन ते प्रत्येक लाभार्थ्याची भेट घ्यायला, काय मिळालं काय मिळालं नाही, काय पाहिजे काय नाही तुमच्याकडे, आमच्या केंद्राची काय स्कीम आहे, आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी काढलेली, राज्यामध्ये आपले मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी काय स्कीम काढली, तुमच्या हिताचे, तुमच्या संसाराच्या संदर्भामध्ये, तुमच्या जीवनामध्ये क्रांती करण्याच्या संदर्भामध्ये त्या मिळाल्या नाही मिळाल्या त्या संदर्भामध्ये आढावा घेणं, माहिती घेणं, या पद्धतीचं काम केले. पण आपल्या बूथ कमिटीच्या अध्यक्षामध्ये
अध्यक्षांनी कधीही या संदर्भातला विचार किंवा आपल्या पुरुष मंडळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही या संदर्भातली दखल घेतली नाही. भारतीय जनता पक्षाने हे जे चित्र उभं केलं देशामध्ये की केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता, जिल्ह्यात सत्ता आपली आहे, हे त्यांच्या परिश्रमाचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जी काही कामगिरी आपल्याला सांगितली ती मला वाटते येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी काळजीपूर्वक सरपंच काळजीपूर्वक राबवली. एवढ्या मोठ्या स्कीम दिल्यात आपल्याला वेगवेगळ्या, कोणताही माणूस त्याच्यापासून वंचित राहील अशातला प्रकार नाही. पण आपण वेळ काढून आपल्याला त्याला मिळाली का नाही आणि मिळण्यासाठी काय करायचंय हा प्रयत्न कार्यकर्त्यांनी जर केला तर मला वाटतं चित्र आणखी आपलं चांगलं पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा उभं राहू शकेल. आणि म्हणून ती काळजी करण्याच्या संदर्भातली आजची ही बैठक मला वाटतं असावी असं मला पक्षाचं हा विचार असला. आणि म्हणून मला हे म्हणायचं की आपण निवडणूक नगरपालिकेची जिंकली, या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला साथ दिली. यावेळेस मनातून जर साथ दिली असेल तर मुस्लिम बांधवांनी आपल्याला खऱ्या अर्थाने साथ दिली, त्यामध्ये नाकारता येणार. कमी जास्त झालं, राष्ट्रीय गणित व्यवस्थिशीर पडले, माणसं व्यवस्थिशीर पडले आणि 25 पैकी 16 जागा, 14 नाही 16 जागा भारतीय जनता पक्षाच्या आणि अध्यक्ष हे 17वी जागा आपल्या नगरपालिकेत निवडून. एवढ्यावर थांबता येणार नाही आपल्याला खऱ्या अर्थानं आता जी संधी मिळाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, त्या संधीचा खऱ्या अर्थाने जर फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत ह्या सुद्धा आपल्याला वळून आणायला लागते. लक्षात घ्या. वसंतराव बोलले, काय बोलले त्याचा अर्थ मला नाही कळाला, पण मला एक गोष्ट त्यांची लक्षात आली की यावेळेस नगरपालिकेला तेच झालं. एका वार्डामध्ये 2च माणसं उभे करावं लागतात. एखादा ओबीसीचा असतो, एखादा उपनचा असतो, एखादा लेडीज असतो, एखादा मागासवर्गीयाचा असतो. आणि 10 जण उत्सुक असतात. त्यापैकी एकाला तिकीट मिळालं असते. कमी जास्त चुका होत असतात, परंतु एकदा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा निर्णय म्हणून सगळ्यांनी कामाला लागणं गरजेचं. मला तिकीट नाही दिलं म्हणून आपण ताणायचं, त्याला तिकीट दिलं नाही म्हणून त्यानं हे करायचं, असं केल्याने साध्य काय करून घेतोय आपण? साध्य काहीच होत नाही. म्हणून येणाऱ्या काळात सुद्धा निवडणुकीमध्ये पाहत असताना पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेकडे लक्ष द्यावं. आणि यावेळेस जर संधी नाही मिळाली तर पुढच्या वेळेस संधी तुम्हाला मिळणार. हे सतत 5 वर्षासाठी काळ आहे, परमनंट काही निवडून दिलेलं नाही. लोकशाहीमध्ये 5 वर्षाला निवडणुका होत्या. यावर्षी तुम्हाला जर नाही संधी मिळाली तर पुढच्या वर्षी संधी मिळेल. ऐकलं का? असा विचार करून आपण पक्षाच्या कामाला लागणं गरजेचं असतं. तरच जे चित्र भारतीय जनता पक्षाने उभं केलं ते चित्र आपल्याला परभणीमध्ये आणि चित्तूरमध्ये उभं करता येईल. हा एक संदेश या निमित्ताने जर आपण दिला तर मला वाटतंय उद्याची येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण यशस्वीरित्या जिंकू शकू, त्यामध्ये मला काही शंका वाटत नाही. इतकी मुंडी घालू नको पवार साहेब. ज्याला काय मिळेल तिकीट देत असताना एक पैलू पाहिला जात नाही. एक वेगळ्या 2-4 पैलूवर विचार करून त्याचं नाव फायनल करावं लागतंय. काय म्हणतो मी? एक वेगळ्या पैलू लक्षात घेऊन त्याचं नाव फायनल करावं लागतंय. आणि म्हणून काही गोष्टी एखाद्या वेळेस चुकतही असतात फायनल करताना, पण ती सांगून नेण्याची ताकद कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे. एवढं या निमित्तानं 8 सप्ताहाच्या निमित्तानं सांगण्यात आले.
आता परभणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. उद्याच्या 30 तारखेला फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. जसं तुम्ही काल आमच्या प्रस्तावासाठी आमच्या नगरसेवकांसाठी जिंतूरच्या घराघरामध्ये तुम्ही प्रयत्न केले, प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी चांगल्या पद्धतीने सांभाळली. अशीच जिम्मेदारी जर परभणीला काही आवश्यक जर आपण करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं परभणीची सुद्धा महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली येईल असा विश्वास मला होता. तर आजची परिस्थिती मी पाहतो, या 15 दिवसामध्ये परभणीचा शिवाय दुसरा विचार आमच्या डोळ्यासमोर नाही. परभणीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीला आपण आपले नगरसेवक उभे करतो आहोत. 6-7 वार्ड तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीनं आपलं नियोजन झालं तर त्या वार्डामध्ये एकही माणूस पडू शकणार नाही. 25 ते 30 जागा अशा आहेत की जिथं आपल्या सगळ्यांनी सगळं काही विसरून जर कामाला लागलं तर हे 30 उमेदवार आपले याला कोणी रोखू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि बाकीचे ज्या काही जागा आहेत 35 जागा, त्या 35 जागा आहेत हे 65 जागा आहेत. त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थिती, जशी जिंतूरची परिस्थिती होती. नंबर 1 वार्डमध्ये हे झालं तर 50 ते 60 मत होते हिंदू समाजाचे. आणि त्या यायांनी स्वतःला जेवढे घेतले 1000 मत तेवढेच मत प्रतापला दिले. ही आमच्या यायाची तुम्ही या तिला दाखवली, तशीच दाखवण्याचे कार्यकर्ते तिथेही आपल्याबरोबर यायला, पण त्याला सुद्धा थोडी बहुत साथ तुमची आमची लागणार आहे. म्हणून आपल्या परीनं तिथं जे काय आपल्याला करता येईल ते करावं ही विनंती अटल सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याला मी या निमित्ताने करतोय. तर मला वाटतं की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं इथं भारतीय जनता पक्षाचं वातावरण जर तयार करायचं असेल तर आपले सरपंच रोहिदास 10 वाजले की सगळे जिंतूरमध्ये. कधी सरपंचाने आपल्या गावामध्ये उठलं की एखाद्या गल्लीला चक्कर मारली का नाही मला कळत नाही. तर आम्ही ज्यावेळेस राजकारणाला सुरुवात केली महाराज, त्यावेळेस सतत लोकांमध्ये राहायचं म्हणून टिकून जाता बसतो. आता या 10 वर्षात थोडं आमचं फिरणं आणि थोडं संबंध संवाद कमी झाला. ते येतील भेटतील किंवा फोनवर एवढं काही बोलता येईल तेवढं आहे. पण आम्ही जोपर्यंत लोकांच्या मध्ये तुम्ही वागणार जाणार नाही, जोपर्यंत लोकांमध्ये मिसळणार नाही, जोपर्यंत लोकांचं ऐकून घेणार नाही सुखदुःख, तोपर्यंत तुमच्याबरोबर समाज लावू शकणार नाही. म्हणून जो कोणी पदाधिकारी आहे त्याने आपलं जिथं आपण अस्तित्वात आहोत, तिथे आपल्याला सन्मानाने मान मिळवून दिला आहे, त्याच्या संदर्भातला थोडा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि ते जर असेल तर मला वाटतं तुम्हाला कुणीही तुमच्या सरपंचापासून, चेअरमनपासून, मेंबरपासून किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीपासून रोखू शकणार नाही. तर आपल्याला वेळच नाही या काळामध्ये. उठलं की जिंतूर गावात काय पाहिलं तर बाकीचं कोणी दखल घेईल. आणि आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात आलेल्या आहेत. आणि म्हणून आता आपल्याला गावातला कोण माणूस कोणाचा आहे ही एक खंत आहे गावामध्ये. 2022ला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 2022ला या देशातल्या प्रत्येक माणसाला स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. तर आजपर्यंत ते चालूच आहे. आज 25 संपतोय, 26 मध्ये जाणार आहे. 3 वर्ष वाढले. अगदी 3 वर्ष 4 वर्ष होत आहेत. 3 वर्ष संपून झाले, 14 लागतंय. तरी काही लोक आणखी आपल्या गावातल्या राजकारण्यापायी राहून चाललेले. ते करू नका, तो कोणही पाहू नका. त्याला जी मदत करता येईल ती मदत करा. जी योजना मिळत असेल ती त्याला मिळवून देण्याचं काम तर तुम्ही केलं तर तो तुम्हाला निश्चित आठवण तुझ्याकडे राहील आणि तो तुम्हाला विसरणार नाही अशी माझी स्वतःची खात्री आहे. आणि म्हणून गावात काम करत असताना निवडणूक
महिलांसाठी या ठिकाणावर सूचित केला. मागच्या ज्या महिला आता आल्या त्यांनी पुढे यायची इकडे. बोर्डीकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीजेपी मध्ये प्रवेश केला. पुढची भूमिका कशी राहणार कामाची साहेब जी सांगतील ते काम करू. जिल्हा परिषद निवडणूक जवळ आलेली आहे, याची कशी तयारी करणार? सर्व कार्यकर्ते मिळून फुल तयारी करू. जिंतूर तालुक्यातील भोसी या गावातील रामभाऊ धोंडीबा ठोंबरे माजी सरपंच यांचे चिरंजीव मधुकर ठोंबरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. पाहूया आपण ही रिपोर्ट.